नमस्कार. आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. आजपासून 9 दिवस आपण अशा स्त्रियांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी मराठी स्वराज्याला आपल्या अमूल्य असं योगदान दिलं आहे. याची सुरुवात आपण राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांपासून करणार आहोत. या छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची माता. तसं बघायला गेलं तर जिजामाता या फक्त महाराजांच्या माता नव्हत्या, त्या संपूर्ण रयतेच्या माता होत्या. जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये जाधव घराण्यात झाला होता. त्यांचे वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील अत्यंत सामर्थ्यशाली सरदार होते. त्यामुळे जिजाबाईंना राजकारण, प्रशासन आणि युद्धकला याची समज लहानपणापासूनच होती. जिजाबाईंना नेहमी वाटत असे की हा देश परक्यांच्या अधीन राहू नये, हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच पाहिजे. जिजाबाईंचं लग्न पुढे शहाजीराजे भोसले यासोबत झालं. शहाजीराजे हे मुघल आणि आदिलशाही दरबारात व्यस्त असत. शहाजीराजेने सुद्धा स्वराज्य स्थापन करण्याचा एक प्रयत्न केला होता, पण त्यांना ते यश मिळालं नाही. स्वराज्याचं स्वप्न जिजाबाईंना काही स्वस्त वस्तू देत नव्हतं. शहाजीराजे हे मुघल आणि आदिलशाही दरबारात नेहमी व्यस्त असत, त्यामुळे पुण्याचा प्रदेश जिजाबाईंच्या स्वाधीन केला गेला होता. त्यांनी हा प्रदेश स्वराज्य स्थापनेसाठी योग्य बनवला. पुण्यात गड्या, तटबंदी, शेती, न्यायव्यवस्था यांचा विकास केला. जिजाबाईंनी वेळोवेळी शिवाजीराजेंना युद्धनीती आणि राजकारण यांची धडे दिली. त्यासोबत त्यांनी नेहमी त्यांना रामायण, महाभारत, आपल्या धर्मग्रंथ हे संपूर्ण वाचून दाखवले आणि त्यातून त्यांना बोध दिला. त्या मातृत्व, नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी दिलेल्या संस्कार, नेतृत्व गुण आणि अद्वितीय धैर्य यामुळे मराठा साम्राज्याची पायाभरणी झाली. जिजामातांच्या कार्यामुळेच भारताच्या इतिहासात एक सुवर्ण युग निर्माण झाले आणि त्यामुळेच आज हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून जाणलं जातं.